धन्यवाद सर. धावसंख्या झाली ती एक. पहिल्या चेंडूवर माघारी परत प्लॅटिनम गोल्ड ज्याला म्हणतात प्लॅटिनम डक. पहिल्या चेंडू पहिल्या इनिंगचा जर बाद झाला त्याला प्लॅटिनम डक म्हणतात. पहिल्या चेंडूवर बाद होऊन मात्र आपल्या तंबूत परत जातं. रनआउटच्या स्वरूपात गोल्डन डक म्हटलं जातं. त्याच्यानंतर प्लॅटिनम डक पहिल्या इनिंगच्या पहिल्या चेंडूवर जर बाद झालं त्याचं म्हणणं आहे. सत्यवान म्हात्रे साहेब खरं तर बऱ्याच समाजलोचकांचे ते आदर्श आहेत. आणि ज्यावेळी त्यांचं इथे आगमन झालं तर जी घट्ट मारलेली मिठी ती अगदी प्रेमाची मिठी निलेश शेठ पाटील यांची होती. आणि तेच खरं महत्त्वाचं आहे. आणि त्यांना दिलेलं एक सुरेख गिफ्ट देखील तो गोल्डन माईक. कारण त्यांच्या मधुर वाणीतून जे सुमधुर अगदी 916 कॅरेट सारखे त्यांचं समालोचन लोकांनी ऐकलंय त्याची पोचपावती म्हणून तो माईक त्यांना अगदी भेट स्वरूपात देण्यात आलाय. समाधान म्हात्रे मात्र पहिल्या चेंडूवर त्याला माघारी परतवलंय. माफ करा समाधान ठाकरे. दोन फलंदाज निलेश पारधी आणि सुनील पारधी. आणि राईट इन फ्रंट ऑफ द विकेट LBW. अतिशय अप्रतिम निर्णय. कारण फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. मधल्या एसटीवर चेंडू जाऊन तो आदळला असताना पंचांचा अगदी योग्य निर्णय. आणि एक वेगळी शैली आहे बघा. ज्यावेळी 80च्या दशकामध्ये पंच असायचे डिकी बर्ड यांची आठवण करून दिली. त्याचसोबत डेव्हिड शेफर्ड या पद्धतीने आऊट द्यायचे बघा. त्यांचा बोट अगदी पुढे जायचं. डेव्हिड शेफर्ड 111, 222, 333 झाल्यावर एक उडी मारायचे. हॉप स्किप अँड जम्प अशी उडी मारायचे. कारण नेल्सनच्या आकड्याला ते थोडंसं अनलकी मानायचे. पण आऊट देण्याची पद्धत पाटील साहेबांची आणि शेफर्ड साहेबांची अगदी सारखी. शेफर्ड यांचं निधन झालं. सगळ्यात फेवरेट पंचांपैकी एक इंग्लंडचे ते पंच होते डेव्हिड शेफर्ड. नेल्सन मॅन म्हणून त्यांना ओळखलं जायचं. अगदी त्याच पद्धतीने त्यांना बायचीत माफ करा घोषित केले. 2 विकेट्स 0 या धावसंख्येवर. सुरेख फटका. मात्र 1 2 3 फलंदाज बाद. टीम हॅट्रिक होते. पहिला चेंडू रनआउटवर बाद झाला. नंतर LBW नंतर कॅच. म्हणजे प्रत्येक व्हेरायटी सर्व केली जाते. एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर प्रत्येक व्यंजन मोठी डिश कशी समोर केली जाते प्रत्येक पद्धतीने फलंदाज बाद होतोय. सुरुवात खराब झाली आहे. मात्र तुम्हाला जर असं वाटत असेल की फलंदाजी करणारा संघ पूर्णपणे आता गारद होईल हॅलो तुमचा गोड. तर थँक्यू सर. इथे रायगड जिल्हा ग्रामीण टेनिस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय राकेश दादा गायकवाड यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. तथा भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा उपाध्यक्ष यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं पुन्हा एकदा सार्थक ट्रॉफी 2021 या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. निश्चितपणे निलेश शेठ पाटील यांच्यावर असणारं प्रेम तर नक्कीच त्यांची या ठिकाणी उपस्थित. आणि नुकताच त्यांची रायगड जिल्हा ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीपदी अध्यक्षपदी निवड झालाय. तर वेलकम बॅक सार्थक ट्रॉफी 2021 या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. काय गोलंदाजी केले नरेश पाटीलनी बघा. आतापर्यंत पहिल्या चेंडूवर रनआउट, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर विकेट आणि चौथा चेंडू देखील निर्धाव. 1 2 3 4 चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेत. नरेश पाटील अप्रतिम गोलंदाजी. टॉप क्लास फर्स्ट ओव्हर. मात्र सुरेख पुल केला. चेंडू जाईल अतिशय गोळीच्या वेगाने. कोणी थांबू शकणार नाहीये. अप्रतिम काव कॉर्नर मध्ये मारलेला पहिला चौकार. तर त्यांच्या समेत आपण पाहू शकाल साई भक्त आदरणीय संतोष घरत साहेब धुतुम यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सार्थक ट्रॉफी 2021 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आणि चौकाराच्या नंतर मारलेला हा षटकार अप्रतिम कमबॅक. यालाच म्हणतात नेहले पे दहला. पहिल्या 4 चेंडूंवर एकही धाव नाही, 3 विकेट्स. त्याच्यानंतर दिलेलं जोरदार प्रत्युत्तर म्हणजे नेहले पे दहला यालाच म्हणतात. ज्यावेळी आपला संघ अडचणीत असतो त्यावेळी काउंटर अटॅक कसं करायचं याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे लगावलेले 2 अप्रतिम फटके. आणि सुनील पारधी दाखवून देतोय की जरी त्याचा संघ बॅकफुटला असला तरी फ्रंटफुटला येऊन कसं अटॅक करायचं आणि कसं समोरच्या संघावर दबाव टाकायचं याचं उत्तम उदाहरण तो सगळ्यांसमोर प्रदर्शित करतोय. तर या 2 संघांमधील संघ थोडासा बॅकफुटला आला होता तो गराडाचा संघ. मात्र दाखवून देतोय सुनील पारधी जरी त्याचे 1 2 3 फलंदाज गारद झाले असली तरी त्याच्या क्षमता आहे फाईट बॅक करण्याची, कमबॅक करण्याची. आणि अडचणीत असताना अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ द डिफेन्स म्हटलं जातं. आक्रमण
हाच एक बचावाचा सर्वोत्तम पर्याय असतो. म्हणजे आपण जर अडचणीत असू तर समोरच्याला अडचणीत टाकून आपली अडचण त्याच्या अंगावर कशी टाकावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुनील पारधी. म्हणजे 10 धावा झाल्यात. अभिषेक शेळके छोटा अपडेटर आहे, जवळजवळ 10-12 वर्षाचं असेल, मात्र क्रिकेटचं अगदी योग्य ज्ञान असलेलं अपडेटर्स आहेत, स्कोरर्स आहेत आणि एक जबरदस्त टीम ही ब्रॉडकास्टर्सची. आय एम क्रिकेटर ॲप मध्ये अपडेट्स दिले जात आहेत. देविदास दुसरं षटक घेऊन येत असताना गरडा वर्सेस रितघर या दोन संघांमध्ये चाललेली ही जबरदस्त लढत. रितघर काय सुरेख सुरुवात केली होती, त्यानंतर काय कमबॅक केलंय. कमबॅक कसं असावं, चोख प्रत्युत्तर कसं द्यावं याचं उत्तम उदाहरण सुनील. सुरेख गोलंदाजी, दोन्ही बाजूला हे डावखुरे गोलंदाज, ही ताकद दिसते या संघाची. या भागातील पनवेल क्रिकेटमधील किंबहुना रायगड क्रिकेट या सगळ्या भागातील एक वैशिष्ट्य आहे की त्यांच्याकडे जबरदस्त डावखुरे गोलंदाज आहे ज्यांची ऍक्शन क्लीन आहे आणि दोन्ही बाजूला ते चेंडू वळवू शकतात. डावखुऱ्या फलंदाजाला फलंदाजी करण्यासाठी आपल्याला एक विशेष कौशल्य लागतं. त्यात रिव्हर्सचा फटका आपल्याला यायला हवा, इनसाइड आउट कव्हर्समध्ये मारण्याची क्षमता असायला हवी, त्याचसोबत डाऊन द ग्राउंड खेळण्याची देखील क्षमता असायला हवी. आणि सुरेख पुल शॉट येतो, चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने. 1 बाउन्स 2 बाउन्स. अप्रतिम प्रयत्न, मात्र चौकार रोखू शकत नाही. एफर्ट साठी 100 आउट ऑफ 100, मात्र 4 धावा मिळतील समोरच्या संघाला. या 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 14 वर. या स्पर्धेचं या मॅच मध्ये मात्र एक वैशिष्ट्य झालं, यात सिंगल्स येत नाहीयेत. दोन्ही संघातील खेळाडू बघा एक तर डॉट डिलिव्हरी टाकतात किंवा चौकार षटकार मारतात. आतापर्यंत एकही सिंगल, एकही एकेरी किंवा दुहेरी धाव आलेली नाहीये. चौकार षटकार आणि चौकार, बस हीच भाषा समजते. आतापर्यंत धावा झाल्यात त्या 14, त्यात एक चौकार, 2 चौकार आणि 1 षटकार. आणि चेंडू बॅटची कड घेऊन चेंडू गरगर फिरेल आणि चांगला अंदाज घेतलाय तिथे क्षेत्ररक्षकांनी. हेच अनुभव असेल की चेंडू कोणत्या बाजूला वळेल याचा अंदाज व्यवस्थित बांधलाय तो शॉर्ट फाईन लेगच्या खेळाडूंनी. या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 वर. दोन्ही संघ सध्या तरी बॅलन्स्ड आहेत. त्या पुढचे चेंडू निर्णायक ठरतील. उर्वरित जे 14 चेंडू आहेत या 14 चेंडूंवरच या दोन्ही संघाच्या पुढे जाण्याच्या क्षमतेसाठी निर्णायक ठरतील हे पुढचे 4 चेंडू. सुरेख चेंडू टाकला, चेंडू खरं तर स्क्वेअर लेगला मारायचा चेंडू जातोय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक गडबडतोय. या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 17 वर. 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पहिल्या षटकात 10 धावा, 3 विकेट्स, 10 धावांवर. या षटकात आतापर्यंत धावा आल्या त्या 7, चेंडू झाले ते 5. शेवटचा चेंडू अप्रतिम गोलंदाजी केली आहे ती देविदासनी. डावखुरा ओव्हर द विकेट गोलंदाजी करणारा 10-12 पावलांचा रनअप आणि क्लीन स्मूथ ऍक्शन असलेला सुरेख गोलंदाजी. अप्रतिम षटक टाकलं. या षटकात जरी एक चौकार लगावला गेला असला तरी चेंडू अतिशय योग्य लाईन लेंथवर टाकतो. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. त्याच्या गोलंदाजीचं विश्लेषण 1 ओव्हर 7 रन आणि एकही विकेट नाही. अप्रतिम दुसरं षटक टाकलं. पहिल्या षटकात 10 धावा, दुसऱ्या षटकात धावा आल्या त्या 8. 1 षटक, 2 षटकं आणि 18 धावा. तर या ठिकाणी सन्माननीय राजाराम पाटील साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. लगातार 6 दिवस या स्पर्धेला त्यांची उपस्थिती नक्कीच आम्हाला पाहायला मिळाली. त्यांच्या समोर साई भक्त संतोष घरत साहेब धुतुम, त्याच्यानंतर आपण पाहू शकाल राकेशदादा गायकवाड रायगड जिल्हा ग्रामीण टेनिस कमिटीचे अध्यक्ष यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. आणि पांडुरंग भोपी, पलक्षी पेंट रिडगर यांच्या माध्यमातून जर लगातार 3 विकेट्स घेतले तर इथे गोलंदाजांना 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जातील. आणि बघा आमचा हा संघ खऱ्या अर्थानं आदिवासी क्रिकेट संघ या स्पर्धेमध्ये उतरला आणि या संघाला मानकर ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच खऱ्या अर्थानं वैभव पाटील यांच्या माध्यमातून या संघाला स्थान देण्यात आलेलं आहे. आणि या संघाने खूप चांगला खेळ दाखवला आणि आपण पाहू शकाल त्या संघासाठी आई एकविरा क्रिकेट संघ रांचई यांच्याकडून शुभेच्छा आल्या आहेत गरडे संघाला. थँक्यू व्हेरी मच. वॉट अ शॉट. हीच त्या मनगडातली टाकर आईने दिलेल्या त्या गोल्ड भाकरीची पोचपावती. वॉट अ शॉट, फॅन्टॅस्टिक शॉट. आणि जेवढं त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे सर, कारण माझे साथी समालोचक यांनी त्यांचं कौतुक केलं आणि कौतुकाची पोचपावती अगदी पुढच्या चेंडूवर दिली. अप्रतिम फटका. आणि शॉटमध्ये ताकद होती, या शॉटमध्ये कमिटमेंट होतं, या शॉटमध्ये आपल्या गावाला खेळण्यासाठी लागणारं विशेष प्रेम देखील त्या शॉटमध्ये दिसत होते. म्हणजे जर आपल्या गावासाठी, आपल्या गावच्या मातीसाठी ज्यावेळी आपण खेळतो एक विशेष ताकद, एक विशेष ऊर्जा, एक विशेष वेडेपण असतं. आणि कुठल्याही गोष्टीच्या मागे वेड्यासारखं लागण्यापेक्षा दुसरं शानपण नाही. आणि तसंच असायला हवं. तुटून पडायचं असतं संधी मिळेल त्यावेळेला. आणि सर एक 2 लागोपाठ बॅक टू बॅक षटकार लागतायत की काय. वॉट अन एफर्ट. उंच जाऊन घेतलेला अप्रतिम झेल आणि
उंची तपासली जाते. चेंडू कमरेच्या वर आहे का, अबाव द वेस्ट और बिलो द वेस्ट, यासाठी इथे ब्रॉडकास्टरकडे हाईट पाहिली जाते की ते कमरेच्या वर चेंडू आहे का खाली आहे. SD लाईव्ह तर्फे हे प्रक्षेपण दिलं जाते, म्हणजे क्लॅरिटी असणार आहे. 1 2 3 4 5 कॅमेरास. सुनील पाटील सर, या पण तिसरे पंच इथे आपल्याला पाहायला मिळतील. 4-5 कॅमेऱ्याच्या सहाय्याने ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. नक्कीच आमचे तिसरे पंच सुनील पाटील सर मुरबी नक्कीच इथे निर्णय आपल्याला पोहोचवतील. मात्र फलंदाज माघारी परतत. अगदी मार्जिनल होता, परंतु योग्य निर्णय कमरेच्या ठिकाणी. कारण अशा वेळेला पंच थोडीशी बाजू घेतात गोलंदाजाची, कारण प्रत्येक निर्णय अगदी फलंदाजाच्या बाजूने असतो. योग्य निर्णय अगदी 50-50 डिसिजन होता, आणि पण योग्य दिलेला निर्णय. पण त्या फलंदाजांनी मागं आपलं काम करून दिलंय. एक जबरदस्त खेळी करून तो माघारी परततोय. आतापर्यंत त्यांनी 2 चौकार, 1 चौकार, 1 दुहेरी धाव, म्हणजे 7 चेंडूंमध्ये 18 धावांची एक जबरदस्त खेळी करून आपल्या संघासाठी तो माघारी परततोय. तर या विकेट नंतर धावसंख्या 24 वर राहील. 24 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पहिल्या षटकात 10 धावा, दुसऱ्या षटकात 8 धावा. आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये 7 धावा. पुढचे 10 चेंडू या सामन्यात रंग भरण्यासाठी येतोय तो नवीन फलंदाज अनंत दरवडा. अतिशय आक्रमक फलंदाज हा देखील आहे. आणि दिशा चुकते. 1 2 3 4 5 धावांचा भुर्दंड बढावा लागेल. या 5 वाईटच्या स्वरूपात धावा. पंच आपले दोन्ही हात फैलवतात आणि निश्चित करतायत की अतिशय खराब चेंडू. चेंडू हातातून बहुतेक निसटला असावा. दबाव प्रचंड असतो बघा. खेळ क्षमता, तुम्ही अंडर प्रेशर काय खेळ दाखवता त्याच्यावरूनच लक्षात येतं. लक्षात घ्या, वर्ल्ड कपला झालेला आहे तो ती अंतिम फेरीची फायनलची मॅच. त्या मॅचमध्ये अतिशय शांतपणे खेळलेले ते खेळाडू, दोन्ही संघातील प्रेशर कसं हँडल करायचं त्याचं उत्तम उदाहरण ती मॅच होती. सुरेख कमबॅक करतं. चेंडू खरं तर स्क्वेअर लेग रेचा मारायचा होता, परंतु जातोय मिडविकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षण चांगलं घडतंय. 1 धाव, 1 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 30 वर. तर चला, इथे आम्ही चिंचवली क्रिकेट I11 क्रिकेट संघ चिंचवली आणि सार्थक स्पोर्ट्स 11 धुंद्रे क्रिकेट संघाला विनंती करतो की आपण इथे लगेच टॉस साठी यावा. धावसंख्या झाली ती 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक. वॉट अ शॉट, कोणी सांगू शकणार आहे. मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या दिशेने चेंडू ज्यावेळी हिट केला होता असं वाटत होतं की मिडविकेटच्या डोक्यावरून जाईल. मात्र फलंदाज बाद होऊन आपल्या तंबूत परत. आणखीन एक विकेट मिळते. सामन्यामध्ये पुन्हा रंग देतो. 1 खराब चेंडू, 1 चांगला फटका, त्यानंतर पुन्हा विकेट. तर आणखीन एक फलंदाज बाद होतोय. 30 या धावसंख्येवर 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. जसं सांगितलं जाते, आदिवासी परिसरातील हा संघ. मात्र हे खेळाडू आपल्या गावच्या मातीसाठी, आपल्या परिसरासाठी झुंज देताना दिसत आहेत एका चांगल्या संघासमोर. रितघर आणि गराडा या 2 संघांमध्ये चाललेली ही अतिशय जबरदस्त लढत. अभिमानास्पद गोष्ट आहे गराडा विभागातील खेळाडूंसाठी. त्याचसोबत त्यांना ज्यांनी स्पॉन्सर केलं त्यांच्यासाठी देखील त्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण एका मोठ्या स्पर्धेत आपल्या गावचा संघ, आदिवासी परिसरातील, आदिवासी भागातील संघ खेळतोय आणि समोरच्या संघाला नुसता खेळत नाही तर जबरदस्त झुंज देखील देतोय. तुमचं करावं तितकं कौतुक कमी आहे. आणि आपल्या नावाला साजेसं कामगिरी करतात. वैभवदादा पाटील यांनी दाखवलेला विश्वास त्याला ते सार्थ ठरत आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू इनसाइड एक देऊन आता पहिली धाव मात्र जोरात घेत नाही. ही चूक आहे.
इथे सहज 2 धावा पूर्ण व्हायला हव्या होत्या खरं तर, मात्र एकच धाव मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता. धावसंख्या झाली ती 31 रन्स होतं स्कोर कार्ड. शेवटचे 6 चेंडू सध्या तरी मॅच बॅलन्स मध्ये. शेवटच्या षटकात जर 14-15 धावा आल्या तर एक चांगली टोटल उभारली जाऊ शकेल. पहिले 2 डावखुरे गोलंदाज. थँक्स सर. काही क्षणातच खऱ्या अर्थाने सार्थक ट्रॉफीचे सर्वे सर्वा निलेश शेठ पाटील साहेबांचे परम मित्र संपत भाऊ गाडे पाटील अहमदनगर यांचं काही क्षणातच आपल्याला या स्पर्धेकरता व्यासपीठावर आगमन होणार आहे. श्री संपत भाऊ गाडे पाटील अहमदनगर आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय निलेश शेठ पाटील साहेबांच्या वतीने मनपूर्वक सरचे स्वागत करत आहोत. तर अगदी मंडळी प्रत्येक दिशेने येतात. पूर्वेकडून पश्चिमेकडून गोव्यावरून मंडळी येतात. तसेच सर आपण या ठिकाणी पाहू शकाल सचिन पाटेकर हे उत्कृष्ट खेळाडू यांचे वडील अर्थातच भाऊ पाटेकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. बघा वयाची 80 वर्षी देखील क्रिकेटची किती हाऊस आहे त्यांना आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. तर भाऊ पाटेकर साहेबांचं पुन्हा एकदा सार्थक ट्रॉफी 2021 या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या ती 32. आणि हीच मंडळी क्रिकेटला खरं तर वेगळ्या उंचीवर नेऊन पोहोचवतात. पाटेकर काका यांचं अगदी मनापासून स्वागत. निलेश दादा पाटील तसेच सार्थक ट्रॉफी तर्फे तुमचं अगदी मनापासून स्वागत. हीच सगळी मंडळी खरं तर क्रिकेटचे खरे रसिक असतात आणि क्रिकेटचंच प्रेम त्यांना वयाची मर्यादा नाही, मात्र तितकंच प्रेम त्यांनी केलंय. बरेच खेळाडू पाहिले असतील. सुरेख फटका बॅकफुटला जाऊन मारलेला अतिशय अप्रतिम फटका कव्हरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली आहे. या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 वर. काकांनी बरेचसे क्रिकेटर्स पाहिले असतील, बरेचसे संघ पाहिले असतील, मात्र क्रिकेटसाठी प्रेम त्यांचं अजूनही तितकंच. कारण हीच मंडळी आहेत की जे क्रिकेटमध्ये एक वेगळीच मजा आणतात, एक वेगळा नशा आणतात. कारण क्रिकेट सगळेजण म्हणतात खेळ आहे, खेळ नाही, आता एक जीवनाचा भाग झालाय. रोटी कपडा मकान और क्रिकेट. वॉट अ शॉट. अतिशय अप्रतिम लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. कोणीच थांबू शकणार नाही. फॅन्टॅस्टिक हिट. चौकार की षटकार याचीच वाट पाहतोय आपण. आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला मारलेला फटका. किती धाव आहेत सर? 1 2 3 4 5 6 रन्स. अतिशय अप्रतिम षटकार. क्रिकेट मधला सगळ्यात कठीण फटक्यांपैकी हा फटका. आणि जर आपल्या मनगटात ताकद नसेल तर हा फटका तुम्ही अजिबात मारू शकत नाही. ऑन द राईज कव्हरच्या दिशेने इनसाइड आउट मारणं अतिशय कठीण फटका. ताकद असल्याशिवाय तो फटका तुम्हाला मारता येणार नाही. अतिशय जबरदस्त या 6 धावा. 39 धावा. वैभवदादा पाटील जे त्यांचे स्पॉन्सर आहेत निश्चितच खुश असतील या शॉटनी. पुन्हा एकदा अगदी आता मात्र थोडासा ऍग्रिकल्चरल शॉट ज्याला म्हणतो आपण, सुरेख जॅक. अतिशय अप्रतिम झेल. अगोदरचा शॉट अतिशय देखना. हा शॉट मात्र थोडासा ज्याला म्हणतो की ऍग्रिकल्चरल शॉट, ज्याला की त्यात टेक्निक नसते, मात्र चेंडू कसाही मारण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद होऊन आपल्या तंबूत परत 39 धावांवर आणखीन एक विकेट जातोय. या अगोदर निलेश दादा पाटील यांचे काका इथे आले होते आणि खरं तर मन आहे सख्खा काका म्हणजे पक्का वैरी, पण असं नातं अजून जपणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे सर. होते 39 धावांवर. रायगड ठाण्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लय त्याचा साधा. पुरा करी तो आपला वादा. कोपरगावाचा निलेश दादा. सार्थ केले वन संघाचा हाय स्पॉन्सर निलेश दादा. पुरा करी तो आपला वादा. कोपरगावाचा निलेश दादा. सार्थ केले वन संघाचा हाय स्पॉन्सर निलेश दादा. $29 runs on the scorecard. माफ करा 39 runs on the scorecard. 2 चेंडू शिल्लक. पुढच्या 2 चेंडूंमध्ये किती धावा येतात ते पाहायचं. अतिशय अप्रतिम कमबॅक केलाय. एकच धाव मिळेल. सुरेख गोलंदाजी. शेवटच्या षटकात षटकार खाल्यानंतर केलेले अप्रतिम षटक. डावखुरा त्याचा अमित देवीदास, अमित नरेश पाटील, 3 डावखुरे गोलंदाज एकाच संघात. डावखुरे गोलंदाजाला एक वेगळं ऍक्च्युली किंमत असे. बऱ्याच वेळा भारतीय संघात एक डावखुरा गोलंदाज कायम असायचा. जाहीर खान चं स्थान असायचं. आता मात्र आपल्याला सगळ्या उजव्या हाताचे गोलंदाज आहेत आणि सुरेख कामगिरी देखील करतात. जसप्रीत बुमराह असेल, शामी असेल.
या संघात 3 डावखुरी गोलंदाज, जबरदस्त पॅकेज दिसतो या संघ. रायगड ठाण्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लय त्याचा साधा. पुरा करी तो आपला वादा, कोपर गावाचा निलेश दादा. सार्थ केले वन संघाचा, हाय स्पॉन्सर निलेश दादा. धन्यवाद डीजे. थोडा वेळ बंद होतं डीजे, असं अगदी म्हणतात ना जेवणातून मीठच निघून गेल्यासारखं वाटत होतं, कारण मजाच काहीतरी यावर जोडले. कारण आम्ही मॅच बघतोय तिथे, मुंबईत पण मॅच बघताय, तुमचं सुरेख संगीत देखील आणि तुमचं धकधक मात्र फेमस झालंय. तर थँक्यू सर. इथे मान्यवरांचं शुभागमन झालंय. तर राजाराम पाटील साहेब सातत्याने इथे 6 दिवस या स्पर्धेमध्ये आनंद घेत आहेत. त्याच्यानंतर साई भक्त आदरणीय संतोष खरत साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालं तुतुमगावचे. तर त्यांना विनंती करतो आपण यावं. तर आदरणीय संतोष खरत साहेब तुतुम साई भक्त यांना विनंती करतो की आपण यावं. आपल्याला स्पर्धेचे आयोजक सन्माननीय निलेश शेठ पाटील सार्थक ट्रॉफीचे सर्व यांच्या माध्यमातून इथे आपल्याला सन्मानित करण्यात येईल. त्याच्यानंतर आपण ज्या मान्यवरांची आवर्जून उपस्थिती वाट पाहत होतो ते सन्माननीय रायगड जिल्हा ग्रामीण कमिटीचे अध्यक्ष राकेशदादा गायकवाड यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना देखील विनंती करतो की आपण यावं. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटला एक नवीन वाटचाल देणारे एक यशस्वी आयोजक आणि त्यांच्याच माध्यमातून आपण पुन्हा एकदा भली मोठी भव्य दिव्य स्पर्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये तब्बल 1 लाखाची ही भव्य दिव्य स्पर्धा नक्कीच पाहू शकाल. त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक खऱ्या अर्थानं राकेशदादा गायकवाड, रायगड जिल्हा ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांना या स्पर्धेच्या वतीनं निलेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून इथे सन्मानित केलं जाईल. त्याच्यानंतर पांडुरंग भोपी, पलक्षी पेंट रिडगर यांना देखील विनंती करतो की आपण देखील यावं. रिडगर संघाच्या कंटेस्टवर टॉस इथे केला जाईल नेक्स्ट मॅचचा. दोन्ही संघ नायक इथे उपस्थित झालेत. थँक्स प्रवीण. राकेश दादा खऱ्या अर्थाने आपले ग्रामीण टेनिस क्रिकेटचे जिल्हा अध्यक्ष, त्याचबरोबर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत. शुभेच्छा तुम्हाला भावी वाटचाली करता. याच्यानंतर बघा राकेश दादा आपण यायच्या बघा रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचे सन्माननीय अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सन्मान्य राकेश शेठ गायकवाड साहेबांना आम्ही आमंत्रित करत आहोत की पुढच्या खऱ्या अर्थाने दुसऱ्या फेरीची एक लढत असणार आहे. सार्थक 11 धुंद्रे विपक्ष आई 11 चिंचवली क्रिकेट संघात आपल्या शुभास्ते नाणेफेक करायची आहे. राकेश दादा गायकवाड क्रीडा क्षेत्रातील एक राजकीय क्षेत्रातील अष्टपैलू नेतृत्व मित्रांनो. अनेक वर्षे त्याने ओवले क्रिकेट संघाला टेनिस जगतातील दुनियातील खूप काही मोठे योगदान दिलं. तर नाणेफेकीचा कौल आई 11 चिंचवली क्रिकेट संघाच्या बाजूने लागलेला आहे. सिल्वर कॉईन राकेश दादा जिल्ह्यामध्ये प्रथमतः आपण पाहतो टॉस जिंकणारे क्रिकेट संघाला सिल्वर कॉईन सार्थक ते प्रतीक देऊन त्यांचा सन्मान केला जातो. तर बंटी आपण नाणेफेक जिंकली. आपला प्रथमतः निर्णय काय असेल? आम्ही बॉलिंग करू. मग प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ सार्थक क्रिकेट संघ धुंद्रे क्रिकेट संघाला किती 10 बन रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? आम्ही 40च्या आसपास रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. तर नक्कीच खऱ्या अर्थानं सचिन पाटेकर एक आक्रमक खेळाडू. तर नक्कीच त्यांचे वडील भाऊ पाटेकर यांना सन्मानित करण्यासाठी मी नंदकुमार साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते वयाची कित्येक वर्ष त्यांनी टेनिस क्रिकेट पाहिलं आहे आणि अजून या वयात त्यांना टेनिस क्रिकेट पाहायचं आहे आणि नक्कीच त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. तर नंदकुमार साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे भाऊ पाटेकर साहेबांना या स्पर्धेच्या वतीनं माईची शाल या स्पर्धेच्या आठवणचे सन्मान चिन्ह देऊन मग त्यांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करण्यात यावं. त्याच्यानंतर पलक्षी पेंटचे ओनर सन्माननीय पांडुरंग गोपी साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. इथे आपल्याला देखील या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित केलं जाईल. रिडगर गावचे आदरणीय पलक्षी पेंटचे ओनर सन्माननीय पांडुरंग गोपी साहेबांना इथे सन्मानित केलं जाईल. त्याच्यानंतर जयवंत भोपी रिडगर संघाचे सपोर्टर आहेत त्यांना देखील इथे सन्मानित केलं जाईल या स्पर्धेच्या वतीनं. त्यांना देखील विनंती करतो की आपण यावं इथे व्यासपीठावर. आणि रिडगर संघासाठी बघा सुवर्ण संधी आहे. इथे प्रत्येक षटकाराला खऱ्या आदिवासी समाजाचे बिग पॅकर्स
अंकुश शेठ वाघमारे यांच्यावरील तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राईज. मागच्या सामन्यामध्ये 2600 रुपये टोटल कॅश प्राईज त्यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 200 होते. आता मात्र प्रत्येक षटकारासाठी इथे 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल. तर या बोलूया पुन्हा एकदा नेक्स्ट इनिंगसाठी मनोहर पाटील वाझे आणि त्याच्यानंतर सत्यवान म्हात्रे या दोघांना विनंती करतो की आपण सेकंड इनिंगसाठी यावं. मनोहरजी पाटील तुमचं अगदी मनापासून स्वागत. निलेशजी पाटील तसेच MD घडगे साहेब यांचं देखील अगदी मनापासून आभार. घडगे साहेबांना खरं तर म्हणेन की एन्सायक्लोपीडियाच, उपसरपंच कोण, सरपंच कोण, क्रिकेटर्स कोण, व्यवस्थापक कोण, कोणतं मंडळ, अगदी सर. कारण इतकी वर्ष एखाद्या वेळेस आपण ज्यावेळी आयुष्याची क्षण मोजतो आणि त्याचंच स्वरूप की काय तुमच्यासारखे दिसते. मी विनंती करेन मनोहरजी पाटील यांना पुढील समालोचन करण्यासाठी. संधी दिल्याबद्दल अगदी मनापासून आभार. तर रिडगर संघाला अजून एक सुवर्ण संधी बघा. पलक्षी पेंट्स यांच्या वतीनं लगातार 3 षटकार लगावल्यास तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राईज इथे त्यांना देण्यात येईल. पारितोषिकांचा वर्षाव आपण सातत्याने इथे पाहू शकाल. तर नक्कीच आपल्याला आज समालोचक म्हणून लाभले होते मिठबावकर सर, त्यांना या स्पर्धेच्या वतीने इथे सन्मानित केलं जाईल. तर सर यावं आपण इथे आणि या स्पर्धेचे यशस्वी आयोजक निलेश शेठ पाटील साहेबांच्या वतीनं. तर मिठबावकर सरांना इथे या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित केलं जाईल. या स्पर्धेचे आयोजक निलेश शेठ पाटील यांच्या वतीनं बघा रिडगर क्रिकेट संघाला अंकुश वाघमारे, प्रियंका स्पोर्ट्सचे पॅकर यांच्या वतीनं प्रत्येक षटकारला 500 आणि लगातार 3 षटकार लगावल्यास पलक्षी पेंट रिडगर यांच्या वतीनं 1000 रुपयाचा कॅश प्राईज. येस ओव्हर टू मनोज. थैंक यू सो मच. मैदान के अंदर हम लौट चलेंगे दोस्तों. 41 का टारगेट है जिसमें 7 रन अब तक बने. गेंदबाज इस मर्तबा तैयार. समाधान ठाकरे. ये गेंद तीर की तरह सीधी निकली. अंपायर का कोई इशारा नहीं आया. व्हाट एन ओवर. पहली गेंद के ऊपर चौका लगा था और उसके बाद था यह कमबैक एक्शन का रिएक्शन हमने देखा और पहले ओवर में रन आए केवल 7. अब जीत की बात करेंगे. 18 गेंदे और जीतने के लिए 34 रनों की जरूरत है. कोपर गावाचा तो खास निलेश दादाला नावास. कोपर गावाचा तो खास निलेश दादाला नावास. नाही चर्चा गावागावात एकच वादा आमचा निलेश दादा. एकच वादा आमचा निलेश दादा. एकच वादा आमचा निलेश दादा. एकच वादा. तो पहले ओवर में रन आए टोटल 7. समाधान ठाकरे अच्छी गेंदबाजी करी. पावर प्ले का ओवर था जिसमें सिर्फ 2 खिलाड़ी 30 गज के बाहर थे. लेकिन सौरभ भगत जब तक मैदान के ऊपर खड़े आशाएं अपेक्षाएं बनी रहेगी. दीपक पारदी दूसरा ओवर लेकर आएंगे. आने वाली 18 गेंदे 34 की जरूरत. पहली गेंद जोरदार अपील लेकिन शायद लेग स्टिक को छोड़ती भी गेंद जाती है. अंपायर ने दिखाया भी लेग बाइट्स का 1 रन जरूर मिलेगा. सिंगल से ज्यादा कुछ नहीं है बल्लेबाजों के लिए और 1 रन के मदद से पारी आगे बढ़ेगी. टीम की रन संख्या जाकर पहुंची है 8 रन 1 खिलाड़ी को जाने के बाद. भैरवनाथ रिडगर क्रिकेट टीम पहला मुकाबला अपने बल्लेबाजी के बलबूते के ऊपर 1 तरफा जीता था. 4 फुल टॉस थे. खिलाड़ी वहां पर तैनात. बड़ी मछली जाल में फंस चुकी है. बिग फिश इंटरनेट हम देख सकते हैं और बड़ी सफलता. सुनील वहां पर मौजूद थे और कल्पेश बोपी बैक टू द पवेलियन. तुम जैसे चुटियों का सहारा है दोस्तों. ये दिल तुम्हारे प्यार का मरा है दोस्तों. ये दिल तुम्हारे प्यार का मरा है दोस्तों. एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों. एहसान मेरे. थँक्यू डीजे. बघा पहिल्या फेरीतील सर्व सामने समाप्त झाले होते आणि वाकडी संघाने तब्बल 55 धावा बनवून त्यांना इथे लकी ड्रॉ अर्थातच 3rd राऊंडमध्ये क्वालिफाय केलंय. आता मात्र या 2 संघांमधून मतलब म्हणजे जर रिडगर आणि गराडे इथे जो धावा सर्वाधिक बनवेल त्याच्यानंतर चिंचवली आणि दुंद्रे जो धावा जास्त बनवेल त्याला इथे नेक्स्ट फेरीमध्ये प्रवेश दिला जाईल याची नोंद घ्यायची आहे.
तो टोटल रन संख्या 8। ये अच्छी गेंद थी, ब्लॉक होल में रखा था, फिर भी अच्छा स्ट्रोक खेला सौरव ने। दूसरे रन की कोशिश, हल्की सी नजरें हटी, दुर्घटना घट चुकी थी। सिंगल को डबल में कैसे कन्वर्ट करा जाए ये बखूबी से जानते हैं खिलाड़ी। लेकिन गराडा क्रिकेट टीम, मिड साइज स्पोर्ट्स गराडा, उनके खिलाफ भैरवनाथ रिटगर क्रिकेट टीम, जानदार और शानदार लड़ाई चलती हुई, संघर्षपूर्ण वातावरण मैदान के अंदर दाखिल होता हुआ। संघर्ष अब करना होगा, यहाँ से पसीना आपको बहाना होगा, क्योंकि हम हमेशा कहते हैं दोस्तों कि संघर्ष अपने पिता से और संस्कार अपने माँ से सीखो, बाकी सब दुनिया आपको सिखा देगी। और यह सिखाया होगा यहाँ पर गेंदबाज और बल्लेबाजों को, या तो आपकी जीत होगी या फिर आपको सीख मिलेगी। क्या होगा इस मुकाबले का नतीजा, कौन जाएगा अगले दौर में 10 रन स्कोर कार्ड के ऊपर। लोअर फुल टॉस, टाइम कर नहीं पाए, लेकिन इतनी ताकत जरूर जुटाए उस गेंद के पीछे। अंपायर सिग्नल, यस इट इज अ बिग वन, बिग सिक्सर। आणि नक्कीच मग या ठिकाणी मनोज आपण पाहू शकाल प्रत्येक षटकारासाठी खऱ्या अर्थानं आदिवासी समाज रिडगरचे आणि बिग पॅकर्स रायगड जिल्ह्यामध्ये जेवढे आदिवासी संघ आहेत त्या संघांना सातत्याने पुरस्कृत करणारे अंकुश शेठ वाघमारे यांच्या वतीने तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राइज। तो बिल्कुल मैदान के बाहर से हौसला अफजाई की जा रही है, ये जरूरी होता है खिलाड़ियों के लिए, मनोबल बढ़ाना, उनका आत्मविश्वास बढ़ाना, और यही हमारे सभी मेहमान करते हैं, उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। तो टीम की रन संख्या 16 रन, मुकाबला धीरे धीरे गर्म हो रहा है, 14 गेंदें बचेगी और जीतने के लिए 35 रनों का टारगेट है। ये लक्ष्य, ये टारगेट बिल्कुल आसान नहीं है। दिल्ली यहाँ से काफी दूर है, ट्रेन से नहीं प्लेन से जाना होगा वहां तक। 14 गेंदें 35 की दूरी, 25 की दूरी माफ करना। टीम की रन संख्या यहां से हम देखेंगे, टोटल रन संख्या जाकर पहुंची 17 रनों के ऊपर। समीकरण अब बदलेगा, आंकड़ों का गणित अब बदलेगा। आने वाली गेंद 13 और जीतने के लिए जरूरत है 24 रनों की आवश्यकता। जीत के लिए 41 का टारगेट था, 10.25 के औसत से रन बनाने थे। विकेटें हर हाल में चाहिए। मिड साइज स्पोर्ट्स गराडी क्रिकेट टीम की बात करेंगे, विकेटें आएगी तो मजा आएगा। लोअर फुल टॉस, सीधे बल्ले से खेला जरूर, खिलाड़ी वहां पर मौजूद है, गेंद ने दिया धोखा, गेंद के ऊपर जाना जरूरी था, गेंद का इंतजार करते रह गए और अंतिम क्षण में गेंद ने काटा बदला और गेंद सीमा पार, चौका। तो 12 गेंदे और जीतने के लिए अभी भी 20 रनों की जरूरत है। रिटगर और गाराडे के बीच में दूसरे दौर का यह पहला मुकाबला, स्क्रीन के ऊपर भी हम देख सकते हैं। 12 गेंदे और जीतने के लिए 20 रन चाहिए। समाधान ठाकरे कमाल का ओवर फेंका था, 7 रन खर्च किए थे, लेकिन दीपक पारदीक इस ओवर में आए हुए 14 रन इस मुकाबले के नतीजे के ऊपर जरूर खलल डालेगी। अंतिम क्षणों तक क्या मुकाबला चला जाएगा, क्योंकि गराडे क्रिकेट टीम की बात करेंगे, पहले मुकाबले में गावदेवी आकुर्ली क्रिकेट टीम को अंतिम गेंद पर शिकस्त दी थी, तो मुकाबला एक तरफा जीता था रिटगर क्रिकेट टीम ने। क्या इस मुकाबले में भी मजा आएगा? साइज स्टार विकर क्रिकेट टीम के खिलाफ अच्छी गेंदबाजी हुई थी, ऑल आउट किया था विकर क्रिकेट टीम को इसी रिटगर क्रिकेट टीम ने, और यहां पर भी गेंदबाजों ने साथ निभाया और बल्लेबाजी अच्छी चलती हुई। क्या इस मर्तबा इस मुकाबले में जान डाल पाएंगे, ये तो आने वाला वक्त ही बताएगा। आने वाली 12 गेंदे और जीतने के लिए 20 का टारगेट। सौरव भगत ऑन स्ट्राइक, एक चौका एक छक्का पारी में शामिल। 7 गेंदों में 15 बनाए थे। हेलीकॉप्टर स्ट्रोक के लिए जाने जाते हैं, दूसरे की कोशिश, चीते की चाल, बाज की नजर और सौरव के इस नजरों के ऊपर कभी संदेह नहीं करते। ऐसी चाल है उनकी, बड़े तेजी के साथ दौड़ते, एक दूसरे के बीच में अंडरस्टैंडिंग देखिए, एक दूसरे के बीच में समझौता देखिए, आंखों ही आंखों में इशारे हुए और 2 रन आसानी के साथ पूरे करे। क्या कमाल की बल्लेबाजी। राहुल भगत और सौरव भगत, 2 सगे भाई बीच मैदान के अंदर नजर आ रहे। आने वाली 11 गेंदे 18 रन। फुल टॉस, इसका हशर तो यही होना था। दैट इज अ बिग हिट, लॉन्ग हिट, सिक्सर। चीते की चाल, बाज की नजर और बाजीराव की तलवार पर संदेह नहीं करते।
थैंक यू टीचर मैडी। टाइमिंग मैडी के पास भी है, बल्लेबाज की इतनी अच्छी टाइमिंग उतनी मैडी की भी टाइमिंग हम देख सकते हैं। 10 गेंदे 12 रन। मुकाबले में एक की चीज अब बचा सकती है गरडे क्रिकेट टीम को। डॉट गेंदे फेंको, विकेट चटकाओ, प्रेशर में लाओ, दबाव में लाओ खिलाड़ियों को और इस मुकाबले में अपना नाम और करो। क्योंकि हम हमेशा कहते हैं दोस्तों, एक दिन ऐसा काम करो कि नाम हो जाए और इतना नाम करो कि आपके नाम से ही काम हो जाए। वो दहशत, वो ताकत आपको मैदान के अंदर दिखानी होगी। अभी नहीं तो कभी नहीं दोस्तों, ऐसा मौका बार बार नहीं आएगा। क्योंकि ग्रामीण टेनिस क्रिकेट में जब भी आप मैदान के अंदर उतरते हो, डू और डाई, करो या मरो की सिचुएशन आपकी होती है। और ये सिचुएशन, ये हालात थोड़े से बिगड़ते हुए गरडे क्रिकेट टीम के लिए। 10 गेंदे 12 रन। गति में मिश्रण किया इस बार, 1 रन तो जरूर चुराया। तेजी के साथ गेंद के ऊपर आए थे, हल्की सी मिसफील्ड, गलत एंड के ऊपर थ्रो आया। ये होता है दबाव। नतीजा हमारे सामने। अब समीकरण, आंकड़ों का गणित थोड़ा सा यहां से आसान सा लगता हुआ भैरवनाथ रिटगर क्रिकेट टीम के लिए आने वाली 9 गेंदे और जीतने के लिए 10 रनों की जरूरत है। यहां पर कैसे गेंदबाजी करी जाए, बार बार फुल टॉस गेंदें फेंकी जा रही है, बार बार यहां से अच्छी गेंदबाजी नहीं हो रही है। कमजोर गेंदों का फायदा बखूबी से उठा रहे बल्लेबाज। संग्रह को कैसे रोका जाए, कई सारे सवाल है। गेंद लेकर चलेंगे। सुनील पारदी पिछले मुकाबले में अच्छी गेंदबाजी की थी, लेकिन यहां पर आपके पास समय नहीं है। हर एक गेंद के ऊपर आपको विकेट चाहिए या फिर डॉट गेंद चाहिए, तभी मुकाबले में आप लौट सकते हो। 10 गेंद में 25 की पारी सौरव की अब तक। पटकी भी गेंद करी, एक खिलाड़ी वहां पर तैनात। ये ट्रैप था, ये जाल था, शरीर से दूर गेंदबाजी करी और सौरव का विकेट मुकाबले में नई ऊर्जा पैदा करेगी। क्या मुकाबला बदलेगा, क्या मुकाबला फिरेगा, क्या यहां से मुकाबले में मजा आएगा। 8 गेंदे 10 की जरूरत। तो 8 गेंदे और जीतने के लिए 10 रन की जरूरत है। सुनील पारदी एक छक्का जरूर खाए, लेकिन इस मुकाबले में जरूर कोशिश करी कि कैसे तैसे अंतिम क्षणों तक मुकाबला लेकर जाए, दबाव में कैसे डाला जाए। पिछले मुकाबले में चंद्रकांत पाटिल जो लगभग 90 नंबर के ऊपर आए थे और उन्होंने छक्का लगाकर मुकाबला अपने नाम किया था साई स्टार विगर क्रिकेट टीम के खिलाफ। लेकिन यहां पर रन बनाना क्या आसान बनेगा, क्या होगा इस मुकाबले का नतीजा। गेंदबाज इस बार तैयार, राइट आर्म ओवर द विकेट से गेंद सीधे बल्ले से खेला जरूर, पीछे खिलाड़ी तैनात है, 1 रन जरूर मिलेगा। अब दूसरा रन लेने की गुंजाइश नहीं है। राहुल भगत इंटरेस्टेड नहीं थे इस रन में, 1 ही रन मिलेगा। समीकरण, आंकड़ों का गणित कठिन होगा। 7 गेंदें बचेगी और 9 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। कुछ भी हो सकता है, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर गिर रही है। क्या होगा इस मुकाबले का हाल। 7 गेंदे 9 की जरूरत। गति में मिश्रण, जिसकी तलाश थी वही हुआ, जिसका डर था वही हुआ। गरडे क्रिकेट टीम बैक इन इट इस मुकाबले में लौटती हुई। आने वाली 6 गेंदे और जीतने के लिए 9 रन की जरूरत। सार्थक ट्रॉफी है बघा भारी, रायगड ठाण्यात एक बघा ती नंबर 1। कोपर गावाचा निलेश पाटील या स्पर्धेचा आयोजक, आपला निलेश दादा पाटील गावाचा निलेश पाटील या स्पर्धेचा आयोजक, आपला निलेश दादा पाटील सार्थक ट्रॉफीचा आयोजक। थैंक यू सो मच। तो 6 गेंदे और जीतने के लिए 9 रन की जरूरत है। आपको याद होगा दोस्तों, 2016 T20 वर्ल्ड कप, भारत का पहला मुकाबला भारत बनाम बांग्लादेश। 6 गेंदों में 9 की जरूरत थी। गेंदबाज थे हार्दिक पांड्या और मुकाबला जीता था। MS धोनी का अंतिम गेंद के ऊपर किया हुआ रन आउट, भारत ने मुकाबला अपने नाम किया था। याद दिलाना होगा वो इतिहास,
क्या मुकाबले में ये रन बचा पाएंगे, क्या रंग बेरंग होगा, क्या होगा इस मुकाबले का नतीजा, इस पार या उस पार की लड़ाई। जिस तरीके से कहते हैं ना कि उतार दो वो चूड़ियां जो रातों में खनकती है और दिखा दो ऐसी बल्लेबाजी जो चेस मास्टर विराट कोहली में झलकती है। अंतिम 6 गेंदे और जीतने के लिए 9 रन की जरूरत, लेकिन नवीन ठाकरे पिछले मुकाबले में कमाल का प्रदर्शन था, क्या मुकाबला बचा पाएंगे। 6 गेंदे 9 की जरूरत, 13 रन बचाए थे अंतिम ओवर में नवीन ने, अब 9 रन बचाने। स्लोअर 1 यॉर्कर, खिलाड़ी वहां पर तैनात है, एक बार फिर से मिसफील्ड, खराब थ्रो और 2 रन का इजाफा होता हुआ। गराडा क्रिकेट टीम की यदि बात करेंगे तो पहले मुकाबले में आगे चल रही थी, फिर से पैनिक हुई और अंतिम क्षणों में मुकाबला बाल बचा पाई थी। लेकिन इस बार भी पहली गेंद के ऊपर दबाव में जरूर नजर आ रहे खिलाड़ी। पहली गेंद के ऊपर जहां पर सिंगल बनता था, रनआउट का मौका भी था, रनआउट कर नहीं पाए। अब अंतिम 5 गेंदे और जीतने के लिए 7 रन की जरूरत है। जिस तरीके से कहते हैं ना कि मोहब्बत ऐसी करो कि 2 प्रेमी मिलने चाहिए, दोस्ती ऐसी करो कि 100 लोग जलने चाहिए, और मुकाबला ऐसा खेलो कि सभी दर्शक खुश होने चाहिए। दर्शक खुश है, 5 गेंदे और जीतने के लिए 7 रन की जरूरत। गेंदबाज तैयार, नवीन ठाकरे। अच्छा स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच, गेंद सीमा रेखा पर, स्कोर इज लेवल। थँक्यू डीजे. आणि या षटकारासाठी खऱ्या अर्थानं पलक्षी पेंटचे ओनर सन्मान्य पांडुरंग शेठ भोपी यांच्या वतीनं 500 रुपयाचे कॅश प्राइज आणि प्रियंका स्पोर्ट्सचे ओनर रेडगरचे आदिवासी वाड्यातील आदरणीय अंकुश शेठ वाघमारे यांच्या वतीने देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज. अंतिम 4 गेंदे और जीतने के लिए 1 रन की जरूरत है। क्या मुकाबला यहां से बचा पाएगी, सिंगल को बचाना है, विकेट क्या आएगी। ये गेंद, इस गेंद के ऊपर गेंद हवा में, ये क्या कर दिया और मुकाबला फिनिश। गेम इज ओवर फॉर मिड साइज स्पोर्ट्स गराडा और मुकाबला जीता भैरवनाथ रीडकर। कॉंग्रॅच्युलेशन्स बॉयज. थँक्यू मनोज. खूप चांगला खेळ दाखवला या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाचा हा संघ जरी असला परंतु आज इथे त्यांनी खूप चांगला क्रिकेट या स्पर्धेमध्ये दाखवला. मात्र शेवटच्या षटकामध्ये थरारक सामन्यामध्ये त्यांना इथे कुठेतरी फिल्डिंग थोडीशी खराब झाली आणि या स्पर्धेतून त्यांना बाहेर व्हावं लागलं. चला लाईनअप करून या गराडे संघ बाहेर.